फक्त तर पैलवान म्हणल्यानंतर जरा त्याचा तो चालणं बोलणं जरा तसं त्या म्हणतो ना आपण असं दमदार असायला पाहिजे. तो थोडासा आव मी आणलेला आहे त्याच्यात. तो आणायला लागतोच, नटाला अवसान ते आणायला लागतंच. तर तसं ते अवसान मी आणलेलं आहे. त्यावेळी लहान वयात सगळ्यांनाच तालमीत पाठवलं जायचं, कारण तीच एक जागा असायची जिथं जाऊन जोर बैठका मारा, म्हणजे व्यसनांपासून मुलं राम राहावीत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन लागू नये वगैरे म्हणून तालमीत ते पाठवलं जायचं. अर्थातच एक पैलवान आहे म्हणल्यानंतर एक मर्द माणूस आहे आणि त्याचा मुलगा बायकांचे जम्पर शिवतोय, ही त्याला म्हणजे न पटणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर राग आहे किंवा त्याच्या त्या उद्घाटनाला सुद्धा मी येणार नाही असं तो सांगतो की त्याच्यापेक्षा तू कुठेतरी वॉचमन म्हणून नोकरी लागला असता, पोलिसात गेला असता, सैन्यात गेला असता तरी चाललं असतं. त्याला गेल्या बाजार कुठेतरी एटीएमच्या बाहेर वॉचमन म्हणून बसला तरी चालेल, पण हे बायकांचे झंपर काय शिवतो, म्हणजे हे कुठलं बायकी काम करतोयस. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या झी मराठीवर एक दमदार अशी मालिका येणार आहे. त्या मालिकेबद्दल तुम्हाला पूर्णतः कल्पना आहे आणि तुम्ही देखील तेवढे आतुर आहात. ते म्हणजे देव माणूस मधला अध्याय. आणि त्यातील माधव सर आज आपल्यासोबत आहेत, जे सगळ्यांचेच आवडते आहेत. त्यांना बघितल्यावर एकदम असा रुबाब आणि दरार वाटतो. तर आज आपण त्यांच्या भेटीला आहोत. नमस्कार सर, कसे आहात? मी मस्त मजेत आहे. येस, तुमच्याकडे एक बघूनच खूप छान आणि एनर्जेटिक वाटतंय. काहीतरी नवीन परत एकदा बघायला आम्हाला मिळणार आहे. काय सांगाल, काय नवीन बघायला मिळणार आहे आम्हाला ह्यावी? देव माणूस मधला अध्याय याच्यामध्ये मी एक पैलवान आहे. मी माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे हिम्मतराव देशमुख म्हणून. आणि आमचा जो कोणी नायक आहे या मालिकेचा त्याचा मी बाप आहे. हिम्मतराव हा कलंदर माणूस आहे, रगेल आहे, इरसाल आहे आणि दोन बायका बाळगून आहे आणि तिसरी बायकोही करण्याचं त्याच्या मनात आहे. संधी मिळाली तर तेही तो करेल असं त्याचा भाणा आहे. तसं एक वेगळं कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे काम करताना मजा येते. एक वेगळ्या फॅमिलीत आहे आता मी. बघूयात आता प्रेक्षकांना काय त्यांना मिळतंय माझ्याकडनं. येस, नक्कीच ते मिळेलच, कारण आम्ही तुम्हाला ह्या आधी सुद्धा प्रेक्षकांनी काम करताना पाहिलंय आणि ते कमालच होतं. तर यावेळी कमाल असणारच आहे. काहीतरी वेगळा ओरा असलेलं कॅरेक्टर आहे. तर तुम्ही ह्यासाठी काही अशी वेगळी तयारी केली होती का, किंवा अशी खूबी यावेळी काहीतरी वेगळी शोधून काढू असं काही केलं होतं का? नाही, असं काही खास तयारी नाही केली मी. फक्त तर पैलवान म्हणल्यानंतर जरा त्याचा तो चालणं बोलणं जरा तसं त्या म्हणतो ना आपण असं दमदार असायला पाहिजे. तो थोडासा आव मी आणलेला आहे त्याच्यात. तो आणायला लागतोच, नटाला अवसान ते आणायला लागतंच. तर तसं ते अवसान मी आणलेलं आहे. आणि मग त्याची अटायर जो असेल किंवा त्याचं दागदागिने त्याला जे काही आवड आहे तर त्या पद्धतीने तो त्या सगळ्या गोष्टीने सजवून ते आता कॅरेक्टर मी करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही स्वतः आणि ते कॅरेक्टर असं काही रिलेट करता का, किंवा एखादं काही साम्य जाणवतं का की ह्याच्यातून हे मला घेण्यासारखं आहे किंवा हे आपल्यात असल्यामुळे? नाही, अजिबातच नाही. म्हणजे पैलवान की मी लहान असताना तालमीत जायचो, कारण ग्रामीण भागात जे माणसं राहतात किंवा ज्यांचं आयुष्य ग्रामीण भागात गेलेलं आहे, हा, तर ते त्यावेळी लहान वयात सगळ्यांनाच तालमीत पाठवलं जायचं, कारण तीच एक जागा असायची जिथं जाऊन जोर बैठका मारा, म्हणजे व्यसनांपासून मुलं राम राहावीत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन लागू नये वगैरे म्हणून तालमीत ते पाठवलं जायचं. आणि मग ती लाल माती खाणायची, तिथं जोर बैठका मारायच्या, ते मुदगल फिरवायचं. त्याच्यामुळे आणि पुढे काही मुलं त्यातनं ते त्यांचं करिअर करायचे, सगळेजण करायचे असं नाही, पण ते मला माहीत असल्यामुळे थोडंसं तो बाज मी माझ्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न करतोय. येस, नावातच दम आहे, हिम्मतराव, त्यामुळे काही प्रश्न नाहीच आहे. पण एकीकडे मुलगा कुठेतरी एक काम करतोय, आम्ही जो प्रोमो बघितला त्याच्यात दिसतोय, ते तुम्हाला काही फारसं सहन होत नाहीये? नाही, अर्थातच एक पैलवान आहे म्हणल्यानंतर एक मर्द माणूस आहे आणि त्याचा मुलगा बायकांचे जम्पर शिवतोय, ही त्याला म्हणजे न पटणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर राग आहे किंवा त्याच्या त्या उद्घाटनाला सुद्धा मी येणार नाही असं तो सांगतो की त्याच्यापेक्षा तू कुठेतरी वॉचमन म्हणून नोकरी लागला असता, पोलिसात गेला असता, सैन्यात गेला असता तरी चाललं असतं. त्याला गेल्या बाजार कुठेतरी एटीएमच्या बाहेर वॉचमन म्हणून बसला तरी चालेल, पण हे बायकांचे झंपर काय शिवतो, म्हणजे हे कुठलं बायकी काम करतोयस असा त्यांचा तो विरोध आहे त्याला. त्यामुळे ते मजा आहे एक वेगळी त्याच्यात. बघूयात काय लोकांना कसं वाटतंय ते. पण येस, नक्कीच कॉन्ट्रास्ट काहीतरी होतंय ना, ते वेगळं काहीतरी जाणवतंय. पण ते
अगदी बायकांना ब्लाऊज शिवण्याचं टेलरिंगचं त्यांचं काम आहे, पण मागे काहीतरी बॅक ऑफ द स्टोरी ते वेगळंच कॅरेक्टर आहे. तर ह्या आधी सुद्धा मी तो देवमाणूस बघितलाय ज्याचं नाव देवमाणूस आहे, पण ऍक्च्युली तो कामं त्याची करत नाहीये. तर त्या कॅरेक्टरबद्दल किंवा सरांबद्दल म्हणजे किरण सरांसोबत काम करताना तुम्हाला असं वेगळेपणा काय जाणवतो किंवा ह्यावेळी त्यांच्या सोबत काम करताना एक वेगळेपणा काय जाणवतो? नाही, मागच्या भागांमध्ये ते विशेषच होतं. म्हणजे तो माणसं मारतोय वगैरे, बायका मारतोय, आणि ती एक विकृती आहे. म्हणजे कुठेतरी सायकोलॉजिकल तो एक भाग म्हणूयात आपण. या भागातही तसंच असेल असं आत्ता तरी आम्हाला काही कल्पना नाही आहे, पण नक्कीच काहीतरी तो एक धागा पकडून काहीतरी होईल असे असू शकतं. त्याच्यामुळे बघूयात आता. पण किरण बरोबर मी पहिल्यांदाच किरण बरोबर काम करतोय, त्याच्यामुळे मजा येते काम करायला. त्याचा एक वेगळ्या प्रकारचा तो काम करतो. असं काही गप्पा चालू असतात की हा सीन असा केल्यावर थोडा अजून मजा येईल किंवा नाही, आता लोकांच्याच प्रतिक्रिया अशा यायला लागल्यात की बापच असा होता आहे. म्हणजे एकेकाळी बापाने इतके माणसं मारलेत, कलम लावलेत, आता मुलगाही तेच करतोय वगैरे, या पद्धतीच्या सगळ्या कॉमेंट्स आता लोकांच्या त्याच्यावरती यायला लागल्यात. आणि दोन माणसं किंवा स्त्रिया मारणारी दोन मंडळी एकत्र आल्यानंतर आता अजून काय बघायला लागणार आहे बाबा आम्हाला, असं एक लोकांना एक चिंता आणि उत्सुकता, अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत आता, असं आत्ता तरी असं वाटतंय. आपण एखादं काम करत असतो तेव्हा साहजिकच एक फॅमिलीचा आपल्याकडे खूप मोठा सपोर्ट असतो आणि त्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे, काहीतरी ट्विस्ट असणार आहेतच. तर अशी काही रिॲक्शन फॅमिलीची जी आजही तुम्हाला पटकन आठवेल? नाही, तेच आहे की म्हणजे घर काय आणि घराबाहेरची माणसं काय, शेवटी ते प्रेक्षक म्हणूनच बोलत असतात. त्याच्यामुळे त्या प्रेक्षक या दृष्टिकोनातनं त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही आधी जे केले तसंच हा मुलगा पुढे करतोय, किंवा दोघांना कोलॅबरेट केल्यामुळे आता अजून तुम्ही काहीतरी लोकांच्या उरावर काहीतरी आणणार आहात किंवा लोकांना भीती वाटेल असं काहीतरी वागणार आहात वगैरे. त्यामुळे अशाच त्या प्रतिक्रिया असतात आणि ते प्रेक्षक म्हणूनच त्या प्रतिक्रिया असतात. त्याच्यामध्ये कौतुकाची थाप वगैरे असं काही नसतं आमच्याकडे तरी नाहीये. ते म्हणजे आवडतं, काम करतोय, चांगलं करतोयस वगैरे हे सगळं मान्य असतं त्यांना, पण कुठेतरी ते प्रेक्षक म्हणून सुद्धा त्यांचं एक मत असतं आणि मग त्यांना ते आवडलं नाही आवडलं तर ते तोंडावर बोलून सांगतात माझ्या. एकंदरीत बघितलं प्रोमोमध्ये तर वेगवेगळ्या कॅरेक्टरची काहीतरी एक वेगवेगळी छटा आहे, वेगवेगळंच एक ट्विस्ट आहे प्रत्येकाच्यात. तर तुम्हाला असं पटकन भावलेलं किंवा आवडलेलं कॅरेक्टर असं कोणतं सांगाल? सर्वात जे आता नरू आजी म्हणून येते त्यामुळे ते एक वेगळंच कॅरेक्टर आहे. तिला दिसत नाहीये किंवा दिसतंय का असा एक लोकांना संशय असतो. आणि ती जी भाष्य करत असते त्यावेळी कुठली तरी ती कृती तिकडे होत असते आणि त्याच्यावरच ती भाष्य करत असते आणि लोकांना असं वाटतं की अरे हिला कसं काय कळतंय हे, किंवा तिच्या त्या विशिष्ट प्रकारच्या ग्रामीण भागातल्या त्या शिव्या आहेत तर त्या तर काय धमाला जाणतात. आणि मागच्याही भागात मी बघितलं होतं की ती शी इज रॉकिंग. नक्कीच तेच, असंच आम्हाला खूप सारे एपिसोड ह्याचे बघायला मिळू देत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगून? जरूर 2 जूनला रात्री 10 वाजता झी मराठीवरती देवमाणूस मधल्या अध्याय बघायला विसरू नका. काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.